गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तर पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे चौथी माळ आणि आज आभाळ आले. पाठीमागं तुम्ही पाणी पाहू शकता. वड्याचं पाणी अजून चालूच आहे आणि आपण चाललो मोटर चालू करायला. आजच्या दिवस पाळी रविवार. तुम्हाला थोडं गवत दाखवतो. हे बघा बाजूच्या इथं किती गवत झाले. असल्या गवतात ना सगळा काँग्रेसच आहे. आपल्याला जायला लागते विहीरचं बटन चालू करायला, मोटर चालू करायची आपल्याला. तर आपण ती पाईपलाईन जी जोडली होती ते काही सक्सेसफुल झाली नाही. थोडंसं लिकेज आहेच. पण काय झालंय, आभाळ आले पण पाऊस काय पडा नाही. ऊस वाळायला लागणी बारक्या, त्याच्यामुळं चालू करावी लागते मोटर. काहीतरी मोटरचा पाईप चिमलाय एका ठिकाणी. तिथं बघा मोटरचा पाईप चिमलेला आहे, तिथून लिकेज होते. पण आता सध्या काही वेळ नाही आपल्याला. गवत बघा किती झाले, तर औषध मारायला पाहिजे. चालू करू मोटर. खा सूर्यफूल खातायत पाखरं. आज काढायचं मित्रांनो सूर्यफूल. काय लय पाखरं खायला लागली सूर्यफूल आता. चला चालू करू मोटर पटकन. तर मित्रांनो आपण चालू केली मोटर, पण नशीब 7:30ला लाईट येते. लाईट काय अजून आलेली नाही. आता वाजले तर 8. आपण ॲटो टाकून ठेवलाय. जाऊ आपण आता. कांद्याचं रोप टाकले मित्रांनो. 5 सार आहेत. ह्याच्यात आपला एक सार आहे. आपल्याला कुठला सार आहे काय माहिती, आईला माहिती, आपल्याला काय माहित नाही. उगवले व्यवस्थित सगळं. आपला ऊस. हे पण भिजवलंय का काय? काल बहुतेक चालू ठेवलं असेल हे भिजवताना. काल मोटर चालू केली होती ना, ते रोप भिजवताना सोडलं असेल असंच. वॉल बंद करावं लागेल. वॉल चालूच आहे. हुमणीचा काय प्रादुर्भाव नाही दिसत खालच्या तुकड्यात. वरच्या तुकड्यात पण कंट्रोलमध्ये आली आता हुमणी. लाईट काही आहे नाही. आपण आलो मित्रांनो गाण्यातले विहिरी. तर ही आपली जुनी पाईपलाईन ह्याला जोडायचं आहे. पण प्रॉब्लेम काय होता, आपण आणला एकच पाना काय ह्याच्यात बसा नाही. त्याच्यामुळे ह्या नव्या पाईपलाईनला जोडतो. तिकडे जाणारा वॉल फक्त आपण बंद केला आहे. म्हणजे इथं आपल्या चुलत्यांच्या इथं जातं ते पाणी बंद होईल आणि हा वॉल चालूच आहे. तिकडचा बंद झाला, पाणी असंच जाऊन घाण्याकडे जाईल. ही आपली पाईपलाईन. पाणी बघा, झाडं बिडं भरपूर वाढलेत पण पाणी भरपूर आहे. फक्त ॲटो चालू करू. लाईट काय अजून याय नाही. टोमॅटोचा प्लॉट बघा मित्रांनो कसं काय एक नंबर प्लॉट. फार कष्ट करायला लागतात पण टोमॅटोला. आणि समोर पाहू शकता तुम्ही झेंडूचा प्लॉट. हे बघा झेंडू. फुलं यायला, कळी यायला सुरुवात झाली. बरोबर दसऱ्याच्या वेळेस फुलं येतील. हे ॲटो फक्त चालू करू. लाईटचे काय चिन्ह मगाशी बघा. इथं पाय केवढा गेला, बापरे बाप. बघा मुंग्या कसल्या डेंजर आहेत. लाल मुंग्या. माझा पाय गेला इथं. चावले असते भयानक. आमचं खोकं बघा, भयानक परिस्थिती. झाड कुठं पडले काय. EMCB ऑन केलाय. ॲटो ऑन आहे. बघू आता लाईट कधी येते. असं झालंय जंगल. हे सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. लाईटच आहे ना. EMCB ऑन, ॲटो ऑन. शेअर खेळात मित्रांनो मोटर चालू केली आपण. ऊस वाळला होता भरपूर. आभाळ येतं पण पावसाची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळं चालू केलं. जिथं आपण जोडलं होतं तिथं पाईपलाईन परत थोडीशी येलबोतनं निघालेली. पण आता थोडंसं जाईल त्यांच्या ज्वारीत पाणी.
पण हे भिजवणं गरजेचं आहे. त्यांना सांगितलं थोडं असू दे, आता सांगितलं काय नाही, पण बघू आता परत फोन आल्यानंतर सांगू. ऊस भिजवणं मित्रांनो गरजेचं आहे. ऊस चांगला आहे, पाण्याअभावी प्रॉब्लेम व्हायचा. आणि कसं आहे, ह्या तोट्यांनी खूप वेळ लागेल. ऑलरेडी 2.5 तास झालेत लाईट येऊन. लाईटचा काय भरोसा नसतो, लाईट येते जाते. म्हणून हातदाऱ्यावरती परत मित्रांनो पाणी चालू केलं आहे. 3 साऱ्या पटपट काढू, त्याशिवाय काय पर्याय नाही आपल्याकडं. कारण वेळ आपल्याकडं फार कमी, अजून 2 तुकडे आपल्याला भिजवायच्यात. त्याच्यामुळं मग आज झाल्यानंतर भले रात्रपाळीला परत सगळीकडे थोडं ॲडजस्ट करून सोडून देऊ. पण आत्ता हे भिजणं गरजेचं आहे. ऊसाची क्वालिटी वगैरे पाहू शकता मित्रांनो, एकदम छान आहे. झूम करून दाखवतो मला. बघूयाचा एक जेठा काढू आपण 2-3 दिवसांनी. मित्रांनो याला कोंब किती आलेत बघा, मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 जेठा 15 16 17 18 19 19 कोंबार आहेत. एवढी काय गरज नाही आपल्याला, 8-9 भरपूर झाले. तर मित्रांनो झाले 1 वाजत आले. आपलं शेर खेळातलं झालं. आपण वर्षा इनामात लावलं. इथं काही वेळ कमी आहे त्याच्यामुळं दारं पण थोडंसं चालू केलं. पटपट थोडं जरा भिजवून काढू पाण्याला आल्यावर. आणि मग आपण खालचं तुकडं आणि तिकडची मोठी लागण रात्रभर सोडून द्या. झालं मित्रांनो, हे पण तुकडं भिजवून झालं. आता खालच्या तुकड्यावर पाणी घेतलं. 1 तास राहिलाय, बघू होतंय का नाही. पाणी मोठं आहे, होईल पटपट. 3 साऱ्यांच्या काढू म्हणजे थोडं पटापट होऊन जाईल. फुटवा वगैरे एकदम मस्त इकडं. चला वेळ नाही घालू, थोडं पटापट भिजवतो आता. मित्रांनो सूर्यफूल हे डोक्यावर आपल्या, सूर्यफूल वाहतोय आपण. रोडला आणून टाकायचे. हे बघा असं इकडं रोडला टाकतोय आपण, कारण जागा आहे आपल्याला तिकडं. भिजवून झालं. लाईटीनं खूप त्रास दिलाय. 10 साऱ्या राहिल्यात अजून. मग उद्या सकाळ 7:30 वाजेपर्यंत लाईट आहे. सकाळ 6 वाजता येऊन तेवढ्या 10 साऱ्या काढू. आता हे सगळं सूर्यफूल तिकडे नेऊ, ट्रॅक्टर बोलू, घरी घेऊन जाऊ. सगळं ताण लागले, जरा पाणी पितो. इकडचं काढून झालंय. इकडचं 1-2-3 साऱ्या राहिलेल्या आहेत. घेऊ काढून पटपट. 4-4:15 वाजलेत. गेला मित्रांनो ट्रॅक्टर, इथं भरलं होतं. गेला आताच ट्रॅक्टर घेऊन भरून दिलं सूर्यफूल. चला आता सोयाबीन असं झालं मित्रांनो. एक 3-4 दिवसात या बाजूचं बरीचशी पानं जळतात. पुढच्या आठवड्यात आपण याला काढायला सुरुवात करू. सूर्यफूलचा विषय संपला. इकडं अजून होलच आहे ना. लाईट आली काय, आपण बंद केलेलं आहे. परत आपल्याला उद्या सकाळी यायचं आहे मित्रांनो आता, कारण आपल्या 10 साऱ्या राहिल्यात, ते आपल्याला काढावं लागतील. EMCB ऑन आहे, मॅन्युअल करू. बेडरूममध्ये लाईट आहे. आपण आलोय मित्रांनो मळ्यात. आणि आपण मागच्या वेळी जेठे काढलेले. जेठा काढल्यामुळं फरक चांगला आहे फुटव्याला वगैरे. बाळभरणी करून घ्यावी लागणार आहे. अर्ध्या इकडं खांबाच्या इकडं तर चांगलाच आहे,
खांबाच्या पलीकडे काय सीन आहे बघू. हुमणी इथं असं वाटतंय की हुमणीनं कार्यक्रम, पण हुमणी थोडी कंट्रोल झाल्यागत वाटते आता. आता हे कशामुळे झाले हे जर पाहिले रोप, मला वाटतं की इथं हुमणी कार्यक्रम केलाय बहुतेक. खुरपायला चालू केलंय आईने. नंतरचे लावलेली रोप ही मागच आहेत अजून. लागलाय थोडा जुळायला लागलाय. गवताळवाड मित्रांनो. शुभ सकाळ मित्रांनो. बघा 6 वाजलेत, आपण मोटर चालू केली. 6:15 वाजले असतील. ड्रम भरून ठेवला आपण. लागतं आपल्याला औषध वगैरे मारायला. मोटर चालू केली सकाळ सकाळ. राहिलेत अजून एक 10-12 सारे राहिलेत, घेऊ म्हणलं भिजवून. पाऊस सांगितला उद्या परवा, पण पावसाची काय गॅरंटी. तोपर्यंत आपलं भिजवून घ्यावं. सकाळ कसा दिसतोय बघा. सकाळ सकाळ ऊस मस्त एकदम फ्रेश. तर चला मित्रांनो, व्हिडिओ काल रात्री आपण बंद केला होता, खंडाळा जायचं होतं म्हणून. आता सकाळी परत मोटर चालू केली म्हणून परत व्हिडिओ चालू केला. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. परत भेटू.